श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे। तर स्वामी संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका। खूप अनमोल असा हा स्वामी संदेश ठरणार आहे। सारा जगाला देते सावली अशी माझी ही स्वामी माऊली, साऱ्या जगाला देते सावली अशी माझी ही स्वामी माऊली। नामस्मरण त्याचे करता सुख येते तिच्या पावली, नामस्मरण त्याचे करता सुख येते तिच्या पावली, नामस्मरण त्याचे करता सुख येते तिच्या पावली। उजळून निघते तन आणि मन असे हे माझे स्वामी माऊली, उजळून निघते तन आणि मन असे हे माझे स्वामी माऊली। स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या दिवसाला सुरुवात झाली आणि आपले स्वामी माऊली साक्षात जगदंबेच्या रूपात आले। आपले स्वामी माऊली साक्षात जगदंबेच्या रूपात आले। आता येणारा मंगळवार म्हटलं तर आपल्या जगदंबेचा वार, आपल्या कुलदेवी संवाद आणि आज साक्षात स्वामी महाराज कुलदेवीच्या रूपाने आपल्या समोर आले आहे आणि त्याचे हे रूप बघून नक्कीच तुमचे डोळे तृप्त झाले असते अशी खात्री आहे माझी। त्यामुळे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा। तर स्वामी भक्त हो, आता जगदंबा हे रूप, स्वामी माऊलीच्या या रूपातील जगदंबा आपल्याला काय सांगू इच्छित आहे हे ऐकण्यासाठी तुम्ही फार आतुर झाले असाल तर फार वेळ न घेता आजच्या संदेशाला लगेच सांगायला सुरुवात करत आहे। शेवटपर्यंत आवर्जून ऐका। ऐकल्यानंतर ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करा। चला जाणून घेऊया स्वामी माऊली आज सांगत आहे। अरे जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कधीच कळत नाही, जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कधीच कळत नाही। जे बोलायला लबाड आणि माणसांना गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात तेच लोक आज या समाजामध्ये प्रिय झालेले असतात। असेच लोक आज या सगळ्यांना हवेसे वाटतात, पण सत्य कितीही कटू असला तरीही ते कधीच पराजित होऊ शकत नाही। कालांतराने ते इतरांना पटल्याशिवाय देखील राहत नाही। आपली प्रतिमा लपवण्यासाठी, वावा मिळवण्यासाठी कधीच लबाडीचा मार्ग वापरू नये। गैरविचार आचरणात अजिबात आणू नये, ते देखील कालांतराने उघडे पडतात आणि त्यावेळेस मात्र आपली किंमत शून्य होऊन जाते आणि थोड्या काळासाठीच्या प्रतिष्ठेसाठी, मान पाण्यासाठी आपण जे चादर पांघरतो ना ते नेहमी आखूड पडत असते, हे कायम लक्षात ठेवावे। हे चादर आपण तोंडावर घ्यायला गेलो तर आपले पाय उघडे पडतात आणि जर आपण तेच चादर पायावर सरकवायला गेलो तर आपला तोंड उघडे पडतात आणि हेच चादर शेवटपर्यंत आपल्याला पुरतच नाही, ते नेहमी अपुरच राहते। आणि म्हणूनच माणसांनो, आपल्या विचाराशी व आपल्या आचाराशी नेहमी ठाम राहावे, कारण जिथे आचार आणि विचार या दोन्ही गोष्टी शुद्ध असतात तो व्यक्ती कदाचित लोकांच्या मनात घर करू शकत नाही, लोकांना आकर्षितही करू शकत नाही, पण अशी व्यक्ती मात्र आमच्या नेहमीची आवडीची असते। बुद्धीचा वापर करण्यापेक्षा मनाचा वापर करणारे लोक कधीही चांगले असतात। बुद्धीचा वापर करण्यापेक्षा मनाचा विचार करणारे लोक नेहमी चांगले असतात, कारण बुद्धीचा वापर करणारे लोक कधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा विचार करणाऱ्या लोकांचे मात्र तसं नाही। मनाचा विचार करणारे लोक मात्र सदैव पहिले दुसऱ्याच्या मनाचा विचार करतात आणि मग आपल्या स्वतःचा विचार करतात आणि स्वतः जसं चांगलं होते तसं दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी अपेक्षा नेहमीच मनामध्ये ठेवतात। आणि जेव्हा अशी लोक दुसऱ्याचा विचार अगोदर करतात, अशा लोकांची जबाबदारी आमच्याकडे असते आणि अशा लोकांची आम्ही कधीही वाईट होऊ देत नाही आणि अशा लोकांना आयुष्यामध्ये कशाचीही काहीही कमी पडू देणार नाही, कारण त्याचं मन हे नेहमी समाधान मानणाऱ्यामधलं असतं आणि म्हणून अशा लोकांमध्ये समाविष्ट होण्याचा सदैव प्रयत्न कर। एक गोष्ट अजून लक्षात ठेव, हे बघ, सगळेच जण या जगामध्ये तुझ्यासाठी टाळ्या वाजवणार नाही, सगळेजण या जगामध्ये तुझ्यासाठी टाळ्या वाजवणार नाही, तुझं कौतुक करणार नाही। अरे ज्या ठिकाणी 4 लोक तुझं कौतुक करतील त्याच ठिकाणी
10 लोक तुझ्याकडे बोट दाखवतील, तुला चुकीचं ठरवतील, पण तरीही तू मात्र त्या लोकांचा विचार करू नको. जे होत आहे त्याचा आनंदाने आणि हसमुखाने स्वीकार करायला शिक. मन मिळवल्यास जसं तू त्याचा स्वीकार करतो तसाच अपमान मिळाला तर त्याचाही स्वीकार करायला शिक. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता या 2 गोष्टी असतात. फरक फक्त एवढाच असतो, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला मात्र नेहमी कमतरताच दिसते. मग अशा लोकांना तू तुझी योग्यता सिद्ध करायला का जातोस? अशा लोकांना तुझी योग्यता कधीही सिद्ध करू नकोस. तू फक्त तुझे ध्येय काय आहे त्याचा विचार कर. तुझे कर्म कसे करायचे याचा विचार कर. आणि या 2 गोष्टी करत असताना तू माझं नाव घे, माझं नामस्मरण कर. शेवटी तुझी निवड आम्ही तुझ्या गुणानुसार अगोदरच केले आहे. तू काय आहेस, कसा आहेस हे आम्हाला इतर लोकांपेक्षा जास्त प्रमाणात ठाऊकी आहे. त्यामुळे तू चांगले कर्म करत आहेस. इतरांना त्रास देण्यासाठी तू कटकारस्थान रचत नाही. तुझी जी काही चांगली वाईट परिस्थिती असते त्या काळामध्ये तू दुसऱ्यांना दुखावत नाही. त्यासोबतच आमचं नामस्मरण करणे सोडत नाही. तर नक्कीच अशा भक्तावर माझी कृपा सदैव असते आणि अशा व्यक्तीला आम्ही कधी आमच्यापासून अंतरही देत नाही. त्यासोबतच एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ते अशी की दुसऱ्यांनी चूक केल्यावर ती सतत तुझ्या स्वतःच्या डोक्यावर घेणे थांबव. प्रत्येक वेळी स्वतःला दोष देऊ नको. अरे एखादं नातं तुटलं, वाद झाले म्हटल्यावर तू माफी माग, माघार घे. ते देखील गरजेचं असतं. पण समोरची व्यक्ती तिचा हट्ट सोडायला तयार नसेल आणि ते नातं टिकवण्यासाठी तू जसं प्रयत्न करत आहेस तसं तो व्यक्ती करतच नसेल तरी या सगळ्या गोष्टींना तू जबाबदार नाही हे लक्षात घे. आणि नातं तुटलं ते फक्त तुझ्यामुळे तुटलं असं गृहीत धरणं आत्ताच्या आत्ता तू थांबव. शेवटी अहंकार बाजूला ठेवून पुढे पाऊल टाकणारा सर्वश्रेष्ठ समजलं जातं आणि त्यापैकी तू एक आहे. पण तूच सारखा प्रयत्न करत आहेस तर मग तुझ्या इतका लाचार कोणीही नाही. त्यामुळे इतकंही लाचार होऊ नकोस की स्वतःची किंमत स्वतःच्या नजरेमध्ये कमी होईल. तुझं कोणीही नाही असं समज कधीही करून घेऊ नकोस. कारण तुझ्या विरोधात हे सगळं जग असलं तरी तुझ्यासाठी आम्ही आहोत. तुला आम्ही नेहमी एकच सांगू, भिवू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तो, आजचा स्वामी संदेश नक्की ऐकला असेल, नक्कीच आवडला असेल अशी माझी खात्री आहे. पण तरीही तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्यासोबतच स्वामी महाराजांचे संदेश तुम्हाला कसे वाटत आहे हे देखील कमेंट करून सांगा. जेणेकरून आम्हालाही एक नवीन प्रकारची प्रेरणा मिळेल आणि तुमच्यासाठी नवनवीन स्वामी संदेश घेऊन येण्यासाठी आम्ही अजून प्रयत्न देखील करू. तर स्वामी भक्त हो, असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन आहे ते देखील प्रेस करून ठेवा. कारण आपल्याला चॅनलवर रोजच्या रोज स्वामी संदेश येत असतात आणि ते रोज तुम्हाला ऐकायचे असतील तर बेल बटन प्रेस करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.